वाढवलं होतं ना मंगळसूत्र, ते आता जोडलं गेलंय. आता ह्या संधीचं सोनं कर. तयारी करायची ना कोल्हापूरला जायची. सांगितलं की नाही प्रदक्षिणा म्हणजे काय असतं ते. अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालायला लागलीस म्हणून अधिकार गाजवतेस त्याच्यावर. हे जे काय तू सोशल मीडियावर फोटोज टाकलेत ना अमृता, आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट दिस. डोकं कम्प्लीट फिरलंय माझं आता. अगं नाही की अरे ऐक, हे बघ तसं काही नाहीये. मग ते फोटो काय खोटे आहेत? हा नाही म्हणजे फोटो खरे आहेत, पण तुला माहिती आहे ना कियारा. अगं मला सगळं माहितीये. हे तुमचं काय चालू आहे ना ते सगळं लक्षात आलंय माझ्या. नाही अगं कियारा भानावर ये ना. हे बघ तू या गोष्टींवरून जर डोकं फिरवून घेतलंस ना तर सुदैवानं जी हातात संधी आहे ती सुद्धा निसटून जाईल ग. तेच तर प्लॅनिंग आहे तुझं आणि अक्कीचं. आधी मला माझ्या अक्कीवर विश्वास होता, आता तुझ्यासोबत राहून तो कम्प्लीट चेंज झालाय. तुझ्याशिवाय काही दिसतच नाही त्याला. हे बघ कियारा, हे बघ तू माझ्यावर चिडतेस हे मी समजू शकते, पण अक्षयवर नको ग चिडू. तो तर सतत तुझा विचार करत असतो. तुला माहितीये आता सुद्धा तो तुला काय सरप्राईज द्यायचं याबद्दलच विचार करत होता. व्हॉट? तुला कसं कळलं सरप्राईज? अगं अक्षयने सांगितलं मदत हवी होती म्हणून. तू असं काय केलंय अमृता की अक्की प्रत्येक बाबतीत तुझ्यावर डिपेंडेंट राहायला लागलाय. म्हणजे मला तर सरप्राईज काय द्यायचं हे पण तो तुला विचारून प्लॅन करतोय. आय हेट हिम. इनफॅक्ट आय हेट यू. अमृता, तू आमच्या दोघांच्या मध्ये आलीयस. दिसायला असं दिसतंय की तुम्ही दोघं पती पत्नी आहात आणि मी वो, पण खरं तर वो तू आहेस. तू आमच्या मध्ये आलीस आणि सगळं बिघडलं. आम्ही कधीच असे भांडायचो नाही, पण आता भांडण्याशिवाय काहीच नसतं. You have spoiled our relationship, अमृता. I hate you. I hate you, अमृता. I hate you. मनमोहिनी सारे करीतो तुझ्यासा. अरे सावंत साहेब, या 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 या, बसा 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 बसा. नवीन घेतलाय का हा? नाही हे काय? तेच मी तुम्हाला विचारतो, काय चाललंय? तुम्ही मला अपडेट द्यायचे की मी तुम्हाला? हा नाही मीच. नाही म्हणजे यांना डिवोर्स हवाय का हे लग्नाचा प्रत्येक दिवस सेलिब्रेट करतात हेच कळत नाहीये. जरा ऍक्टिंग कमी करा, कमी करा. अक्षय आणि अमृता यांचा डिवोर्स होऊ शकत नाही, कारण ते दोघही सुखा समाधानाने नांदतायत. हो पण आणि हेच तुम्ही सिद्ध करायचंय. त्यासाठीच पैसे दिले ना? पुरावे गोळा करून देण्यासाठी पैसे दिले ना? आणि तुम्ही काय करताय? बटाटे सोलताय. ते चालणार नाही. चालणार नाही. हे बघा, माझ्या ऑफिस मध्ये मी काय करायचं हे मी ठरवणार बर का. तुम्ही नाही मला सांगायचं. नाकानं कांदे सोलताय ना, हातानं बटाटाही सोला म्हणजे सोल्युशन निघेल. बोले सर. तुम्ही काय करता इथे? मी इथे काय करतो याच्याशी तुला काही घेणं देणं नाही.
काय आहे? काय तुझे आणि तुझ्या बायकोचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. काय वाटत असेल रे माझ्या मुलीला? सांग ना, काय वाटत असेल? डिवोर्स घेण्याचं प्रॉमिस दिलं होतंस ना, आणि तेच चेक करायला आलोय मी की तू डिवोर्स घेतोयस की नाही. डॅड, आमचे प्रयत्न चालू आहेत डिवोर्ससाठी. गुळगुळ तुम्ही सांगा ना. बिलीव्ह मी डॅड, आम्ही खरोखर प्रयत्न करतोय. म्हणूनच पुढे काय करायचा हा सल्ला घेण्यासाठी मी यांच्याकडे आलो होतो. हा, मी काय केअर आहे की गोडबोले आहे? महेश सावंत, तुला डिवोर्स या शब्दाचा अर्थ तरी कळतो का रे? हे मला तर डाऊटच. हे अक्षय खडगे, 3 महिन्यात जर डिवोर्स घेतला नाहीस आणि जर माझ्या मुलीला फसवलंस ना, जिवंत सोडणार नाही तुला. तुम्हाला महेश सावंत म्हणतात. काय? महेश सावंत. बोला बटाटे. अरे सावंत, अरे हा सावंत इथून मलाच सोडून गेला रे. हे सगळं तुझ्यामुळे होतंय बर का. आता सोलतो बटाटे, दुसरं काय. अक्षय दे, अगं थांब. माझं काम आहे रे ते. हो, तुझंच काम आहे ते, तूच कर. मी फक्त मदत करतोय. अक्षय, मला मदत सुद्धा नकोय. मला कुणाचीच मदत नकोय आणि मी सुद्धा कुणालाही मदत करणार नाही. फक्त मदतीपुरतीच आठवते ना अमृता. असं नाहीये, असं नाहीये. तुला पण माहितीये ना. मला माहिती आहे अक्षय, म्हणूनच तुझी आणि कियाराची भेट व्हावी म्हणून मी ट्राय करते ना. पण कियाराला त्याचं काही पडलेलंच नाहीये. उलट ती मला म्हणते की माझ्यामुळे तुमच्या दोघात भांडण आहे. असं असेल ना अक्षय, मी निघून जाणार आहे इथून. मग सोडवत बसा एकमेकांचे प्रॉब्लेम्स. आणि हो, मी जेव्हा निघून जाईन ना, तेव्हा कियाराला सांग की अजिबात मला फोन करायचा नाही. प्रॉब्लेम झाले कीच अमृता आठवते ना. अमृता तिचे प्रॉब्लेम सोडून तुमचे सोडवत बसते. तू किवचं बोलणं कुठे मनावर घेते यार? तुला माहितीये ना, किव इमॅच्युअर्ड आहे. ती चिडते, काहीही बोलते. तुला माहितीये ना, मी नाही का आता किती वेळा बघितलं यार, तुम्ही किती तिचा ओरडा खातो. सोड ना, दुर्लक्ष कर तिच्याकडे. तिच्या वतीने मी सॉरी म्हणतो. एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज माफ कर. हा, समाधान होत नाहीये का? एक काम कर, हा बा पकड, हा पकड. तुला फोन करतो आणि फोनवर झापतोच मी तिला. आज कसं ती बोलली, हा सांगतो तिला मी तुला सॉरी म्हणाला. आमच्या अमृताला रडवतेस? थांबे, पकड पकड. अरे लावतोस फोन? बघ तू झापतो बघ. लावतोय फोन, नंबर काढलाय मी. हसली नाही यार. आता कपडे वाद घालूया. रुठे रुठे पिया, रोमांस चालला होता. मी काही नाही बघितलं. मी काहीच नाही बघितलं. नेहमी ना लोक चंद्राच्या प्रकाशात करतात रोमांस. तुम्ही सूर्याच्या प्रकाशात करताय. करा सॉरी सॉरी सॉरी. मी खरंच काहीच नाही बघितलं रे. काकू तसं नाही, मी काम करत होतो. वा, छान. बायकोला मदत करतोयस होय. गाडगे घराण्यातला पुरुषासारखा पुरुष तू. काम करतोयस, बायकोचं ऐकतोयस. 3 पिढ्यातला एकमेव पुरुष असशील जो बायकोचं ऐकतो आणि काम पण करतो. नाहीतर आम्ही पामर बायका नवऱ्यांचं सगळं ऐकत बसतो. छान आहे. चला.
देवा सूर्यनारायणा, नैवेद्य दाखवायच्या आधीच प्रसन्न झालात की हो. तुझ्या या सूर्यप्रकाशात यांचं पितळच उघडं पाडलंस तू. घ्या घ्या, नैवेद्य घ्या आणि अशीच कृपादृष्टी ठेवा माझ्यावर. किल्लीच दिलीस तू माझ्या हातात, साधी सुधी नाही, सोन्याची, कियारा नावाची. अक्षयराव घाडगे, आता काळजीच करू नका. आता बघा मी काय काय करते ते. तुझी कियू इन आणि त्यांची अमू आउट. वा. माई, आम्ही दोघी आवरून तयार आहोत, निघू का? हो निघा, पण लवकर या. हा हो माई, येताना आम्ही लायब्ररीत जाणार आहोत, बर. पुस्तक बदलायला. बर. आणि ते लिस्ट अगं लिस्ट काय द्यायची आहे? अमृताची पहिली संक्रांत आहे. पहिल्या वर्षी हळदी कुंकूच लुटतात हो. म्हणजे काही जण पूर्ण सौभाग्यवान लुटतात, आपण ठरवायचं आणि आणायचं असतं. हळदी कुंकू आहेच घरात. माई, मग आम्ही सौभाग्यवान आणतो. हो बर, चालेल. माई, निघू? लवकर या. हा हो माई, येतो आम्ही. कुठे निघाला? आई, उशीर होतोय, आल्यावर सांगते ना. बाबू, चल. हो चल. माई, सूर्याला नैवेद्य दाखवला. हा, कुठे गेल्या या दोघी? अगं शर्मिष्ठा म्हणाली आपण यावर्षी संपूर्ण सौभाग्यवानच लुटूया म्हणून. हळदी कुंकू आहेच घरात, मग बांगड्या बिंगड्या आणायला गेल्यात आणि काहीतरी लायब्ररीत पण जायचं म्हणे पुस्तक बदलायला. माई, काही करायचं आहे का? आलीस का? अगं भरपूर काम आहे. भोगी आहे ना, देवाची आणि सूर्याची पूजा करायची असते, नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग सवाशीणला बोलवायचं, तिलाही पान वाढायचं. आपण दरवर्षी की नाही आपल्या शांताला बोलवतो सवाशीण म्हणून आणि तिचे आशीर्वाद घेतो आपण. पुण्य मिळतं आपल्याला. मला खूप आवडली ही पद्धत. हो ना. आणि आता संक्रांत आहे, तुझं पहिलं संक्रांतीचं हळदी कुंकू. छान काळी साडी नेसायची आणि दागिने घालायचे हलव्याचे. मंगळसूत्र केलंय, बांगड्या केल्यात, बाजूबंद, कंबरपट्टा, वेल सुद्धा केलेत बरं का. ऑर्डर दिली हो मी. हौस आहे ना तुला? छान. बरं बघ जा, फ्रीज मध्ये सगळ्या भाज्या आहेत की नाही आणि निवडायला घे. गरज लागली तर मला हाक मार. सांगू आताच माईंना गच्चीवरचे यांचे प्लॅन्स. दागिने कसले घालताय, हे तर नवरा बायकोच नाहीये. सांगितलं ना, या अमृतावर आजच येईल संक्रांत. वसुधा, हा, झाले का तुझी डाळ निवडून? ते भाजायला घ्यायचेत ना? हो. माई, काळजीच करू नका. असे भासते ना की ज्याचं नाव ते. अरे वा, ती भाजायला भारी चेव आलाय तुला. यावेळची संक्रांत भारी दिसते तुझी. हा अगं नुसते भाजायचे खरपूस, करपवायचं नाहीये. नाही नाही माई, तुम्ही बघाच कसं सगळं करपवते ते. हे बघ, तू माझ्यावर चिडतेस हे मी समजू शकते, पण अक्षयवर नको ग चिडू. तो तर सतत तुझा विचार करत असतो. तुला माहितीये, आत्ता सुद्धा तो तुला काय सरप्राईज द्यायचं याबद्दलच विचार करत होता. कियारा,
तुम्ही तुम्ही काय करता इथे? आणि तू तर मला तुझ्या घरातूनच हाकलून दिलं होतंस ना? मला आणि अक्कीला तुझ्या घरी नेऊन माझा अपमान केलेलास. मग आज का आलीये माझ्या घरी इथे? ती माझ्या बरोबर आली. खरं तर मी तुला फोन करूनच येणार होते, पण मी फोन केला असता तर तू होकार देशील याची खात्री नव्हती म्हणून. नसताच दिला होकार. का देऊ होकार तुम्हाला आणि का भेटू तुम्हाला? ज्यांनी भेटायला पाहिजे त्याला तर तुम्ही बंधनात बांधून ठेवलंय. अगं कसं बोलतेस तू माझ्या काकूशी? मोठ्या माणसांशी असं बोलतात का कियारा? तू शिकू नकोस मला. त्या दिवशी माझा डॅडचा कसा अपमान केलेला आठवतंय का? तुमच्याच लोकांनी. तुम्ही विसरला असाल पण मी विसरले नाहीये. तिथूनच तर सगळी सुरुवात झाली ग. एव्हरीथिंग वॉज गोइंग फाईन, पण तू आणि तुम्ही सगळ्यांनी सगळं बिघडवलं. मग आता काय हवंय तुम्हाला? कियारा प्लीज, जे काही झालंय ना ते आता सगळं विसरून जा. मी तुला तेच सांगायला आले की माझ्या अक्षयच्या आयुष्यातून आता कायमची निघून जा. जी काय वस्तुस्थिती आहे ना त्याचा स्वीकार कर आणि प्लीज अक्षयपासून दूर हो आता. तुला चांगलंच माहितीये कियारा, पूर्वी मी तुम्हाला दोघांनाही सपोर्ट करत होते, पण आता गोष्टी माझ्याच हातात राहिलेल्या नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं लग्न झालंय अमृताशी. आणि लग्न हे एक पवित्र बंधन आहे कियारा, आणि ह्या बंधनातून अक्षय कधीही मोकळा होऊ शकणार नाही. हा गैरसमज आहे तुमचा. कियारा मी समजू शकते, अक्षयवर मनापासून प्रेम करतेस तू, त्यामुळे तुला त्याला विसरणं खरंच अवघड आहे. मी समजू शकते, पण तुझं नातं पुढे नाही जाऊ शकत, कारण आता अमृता त्याची बायको आहे आणि त्यांचं नातं आता कोणीही तोडू शकत नाही. मी तुला रिक्वेस्ट करते, माझ्या अक्षयला आता तू प्लीज विसर. प्लीज त्याच्या आयुष्यातून निघून जा. अहो, हा भ्रम आहे तुमचा. अमृता फक्त घाडग्यांची सून आहे, अक्षयची बायको नाही. आणि तुम्हाला काय वाटतं हो, फक्त माझंच प्रेम आहे अक्कीवर? अक्की तेवढाच प्रेम करतो माझ्यावर अजूनही. आणि लवकरच आम्ही लग्न सुद्धा करणार आहोत. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझं आणि अक्कीचं लग्न व्हावं ह्या गोष्टीसाठी अमृताचीही मान्यता आहे आणि खूप मोठा सपोर्टही. कियारा तू काय बोलतीयस? तुला कळतंय का? खरं नाही वाटत आहे ना? पण हेच खरं आहे. अक्षय आणि अमृता नवरा बायको होण्याचं फक्त नाटक करतायत. ते खरी नवरा बायको नाहीच आहेत. नाही, शक्य नाहीये. ऑल राईट देन, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना? मग तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेला विचारा किंवा तुम्ही तुमच्या मुलाला विचारा ना, त्याचं खरं प्रेम कोणावर आहे. कारण त्याचं खरं प्रेम माझ्यावर आहे आणि मीच त्याची होणारी बायको आहे. अहो, डीलच झालंय हे आमच्यात. एनिवे, शर्मिष्ठा, माझा मूड खूप ऑफ आहे. सो यू कॅन लीव नाउ.
झालं बोलणं कियाराशी? झालं ना. मी तिला फोन केला होता. मी रागावलो तिला, ओरडलो खूप. सांगितलं की तू खूप चुकीचं बोललीस अमृताशी. तिला पण ते कळलं आणि ती तुला फोन करून सॉरी म्हणणार होती. मी सांगितलं की त्याची काही गरज नाहीये, मी सांगतो अमृताला. खोटं बोलतोयस ना? तू कियाराशी असं काहीही बोललेला नाहीयेस. खोटं बोलतोयस ना? तुला कसं कळलं मी खोटं बोलतोय? त्याचं काय ना, जेव्हा जेव्हा तू खोटं बोलतोस तेव्हा तू नजर चोरतो, तुझ्या आवाजातला कॉन्फिडन्स जातो, फास्ट 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 बोलतोस. सगळं खरं आहे. तुला कसं कळलं पण? हे फक्त आईला आणि माईलाच माहितीये, किवला पण नाही माहित. तू सांगितलं नसशील ना तिला? मी तुला पण सांगितलं नाहीये. कसं कळलं तुला? अरे माहिती नाही कसं, पण कळलं. काय बघतोयस? तू किती समजून घेतेस मला, आणि केवला पण. तुला काय वाटतं? मला आपलं आपलं काय?